आपल्या समोर येतील ओ टू कम बॉक्स. चला फिल्डिंग सजून घ्या आणि आपण टाइम मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल. दिवा कोलीवाडा ग्रामस्थ मंडळ आणि दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग कोर कमिटी यांच्या माध्यमातून DKPL सीझन 5 आणि या नवीन वर्षामधील एक नवीन पर्व आपण प्रारंभ करतोय. अर्थातच आपण पाहत आहे दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा स्पर्धेचा आज खरं तर एकमेव पहिला आणि अंतिमचा दिवस, जिथे एक दिवसीय या स्पर्धेमध्ये दुसऱ्या मॅचला होईल प्रारंभ. आणि दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू की जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळा. आणि रिव्ह्यू जर का घ्यायचा असेल तर 9 सेकंदांचा टाइम तुम्हाला दिला जाईल. अर्थातच रिव्ह्यू साठी तुम्हाला मी म्हणेन खरं तर टीम कॅप्टन किंवा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चालू आहे मॉनिटर जरा दे मॉनिटर हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. चला करूया आपण आरंभ शुभारंभ. डे 1 मॅच नंबर 2 मध्ये DKPL सीझन 5 नवीन वर्ष नवीन पर्व नवीन ऊर्जेने आपल्या आगरी कोल्यांची स्थानिक भूमिपुत्रांची एक संस्कृती परंपरा जपणारं गाव, जिथे मात्र मी म्हणेन माणसांमधली माणुसकी आणि खरं तर समाजसेवेचं एक नवं युग धोरण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. प्रेक्षकांची प्रचंड खरं तर प्रतिसाद, खेळाडूंचा प्रचंड उत्साह आणि व्यासपीठावर मात्र अनेक मान्यवरांच्या आमच्या खरं तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ त्याचबरोबर प्रतिष्ठित मंडळींची विशेष उपस्थिती पाहायला मिळते. चला पंच एक्स्ट्रा टाइम आपण या मॅच साठी बिलकुल आपण सूचित करायचंय दोन्ही टीम्सना की आगाऊ वेळ न घेता आपल्याला जितक्या फास्ट खेळता येईल तितक्या फास्ट खेळण्याचा आपण प्रयत्न करूया. चेक 1 2 3 चेक हॅलो थँक्यू. उत्तम खरं तर निवेदन आणि सूत्रसंचालन म्हणून ही जी भूमिका सांभाळत असताना आमचे खरं तर मोठे बंधुतुल्य योगेश दादा कोली यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करू. दरवर्षी भरपूर वेळ ते या स्पर्धेला देत असतात. ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीसाठी काहीसा वेळ आणि बॉल हवेमध्ये, इथे मात्र बॉल फरार होईल.
येईल अजून एक षटकार गिरीश सावंत यांच्या बॅटमधून शैलीदार षटकार आलाय पहा ऍक्शन रिप्ले मध्ये SSS लाईव्ह ची स्क्रीन आणि कॅमेरामॅन न काय टिपलंय प्रचंड उत्साहाने प्रचंड ऊर्जेने या स्पर्धेला आपण प्रारंभ केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राधाकृष्ण एंटरप्राइजेस प्रोप्रायटर बंडूदादा किनी सुद्धा आपल्याला ऍज अ पार्ट ऑफ दिस टीम आपल्याला पाहायला मिळतील प्रतिस्पर्धी संघाचे आपण उल्लेख करायचा झाला तर अर्थातच करणदादांच्या अनेक अशा गोट क्रिकेटमय आठवणी आपल्या समवेत चिरंतन राहतील त्यासाठी टीमचा हा प्रामाणिक प्रयत्न जिथे आपण पाहताय त्यांच्या नावाने या संघाला या स्पर्धेमध्ये पुन्हा आपण लॉन्च होताना पाहतोय ओव्हर द विकेटनं ड्राइव्ह केले बॉल मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलाय डीप मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कुणी नाहीये 1 2 3 परंतु बॉल तिथे अडलाय अजिंक्य खेनी पाहायला मिळाले पाठवर धावत असताना दोन क्षेत्ररक्षकांची झालेली ही दमछाक धावा मिळतील 3 एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 15 या आकड्यावर 4 चेंडूंचा खेळ झाला षटक क्रमांक पहिले सुरू असताना पहिला बॉल 4 त्यानंतर 6 एकूण धावसंख्या झाली ती 14 एक वाईड फेकला येस 15 धावा 15 दोन गुणलेखक आम्हाला पाहायला मिळतील आमच्या उजव्या आणि डाव्या अंगाला रोनित बॉलिंग ट्रॅकवर रोनिक एक युवक गोलंदाज आहेत रोनितनं मागच्या काही 2-3 वर्षांमध्ये एक स्वतःची ओळख निर्माण केली एक फ्रंटलाईन गोलंदाज या मॅच मध्ये बॅटचा एज लागलाय फास्ट लिप मध्ये आहेत फिल्डर डायरेक्ट हिट करण्याची संधी होती ती गमावली आहे येल डॉट बॉल 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15 एक धाव डी झोन मध्ये बॉल गेलाय ओके एक्स्ट्रा प्लेयर आहेत ओके फाईन थर्ड स्लिप मध्ये अनऑफिशियल आहे परफेक्ट डिलिव्हरी इट्स अ ब्युटी ऑफ आउट स्विंगिंग बॉलिंग टू एंड द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ झालाय धावसंख्या झाली आहे ती 16 लीड करत असताना याच विभागातील याच आपल्या मातीतील आणि दिवा कोलीवाडा म्हटलं की मग दिवा आणि कोलीवाड्याचा अभिमान म्हणून ज्या खेळाडूचा आपण नाम उल्लेख करतोय तो ओमी प्रकाश खेनी
किलर मिलर म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उल्लेखनीय, ज्याचा खेळ आपण मागच्या काही 2-3 सीझन मध्ये पाहतोय. त्यांचे डॅड प्रकाश जिकिनी यांचे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. आणि खर तर दिवा कोलीवाडा म्हटलं की मग क्रिकेटचे अनेक संघ, दिवा कोलीवाडा म्हटलं की मग क्रिकेटचे अनेक धाडसी खेळाडू आणि सर्वांना मी म्हणेन कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी आयोजकांचा अट्टास आहे. DKPL सीझन 5 ड्राइव्ह केला, बॉडी स्ट्रेच केली, स्लॉग हिट करायचं होतं बॉलला, टायमिंग तितकं जमलं नाहीये गिरीशला. गिरीशचा गतवर्षीचा खेळ डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये भिवंडीला त्या स्पर्धेमध्ये अफलातून खेळ केला होता. मॅन ऑफ द मॅच नामांकन त्या स्पर्धेमध्ये. आणि खरे पाहता जर का बघितलं गेलं तर खेळाला जपणारे आणि खेळाला आत्मीयतेनं खर तर मैदानाच्या आतमध्ये शिस्त आणि शिस्ती सोबतच शिस्त या खेळासोबतच स्पोर्ट्समनशिप आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक खेळाडूचं एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. DKPL सीझन 5 मध्ये नव्या वर्षामधील हे नवीन पर्व आपण पाहताय, एन्जॉय करताय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये जर का बघितलं गेलं तर क्रिस्टल ट्रॉफीची आरास मांडणी. ड्राइव्ह केला बॉल ऑन द राइज, बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राइव्ह केलाय, बॉल गेला स्वीप कव्हर एंडला, मिळेल चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली आहे 21 वर. डिझेल प्रीमियर लीग 2025 प्रत्येक एका पाहुण्यानं आपल्या डोक्यावर मात्र ही अग्री आणि कोल्यांची खर तर प्रतीक असणारी ही लाल रंगाची कॅप मात्र परिधान केली आहे. जरूर आपण चर्चा करू. कट करायचं होतं बॉलला, बटन बॉल बंद नाही. संपर्क पंच प्रथम यांचा इशारा आला. इट्स बाय 1 रन. एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 22 वर. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळतील ते भूषण. ड्राइव्ह केलाय स्ट्रेट टू द फिल्डर आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज होतील बाद आणि बॅट्समन क्रमांक 1 सनी बॅक टू द आउट. प्रीत बंद्रे अर्थातच बेलापूर विभागातील अतिशय गुणवंत असे आर्टिस्ट कलाकार. नवी मुंबई आगरी कोल्यांची दिवा कोलीवाडा म्हटलं की मग आगरी कोल्यांचं वसाहत आणि आगरी कोल्यांचं हे गाव. तसं बघितलं गेलं तर 720 किलोमीटर लांबीचा आपल्या महाराष्ट्राला कोकणचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि याच समुद्र किनाऱ्यावर आपले आगरी आणि कोळी बांधव मात्र राज्य करतात. कोळी आणि आगरी म्हटलं की मग वाराच्या वेगाशी स्पर्धा करणारा आपला समाज, भर पाण्यामध्ये बंदराला ये-जा करणारे, प्रत्येक क्षणी समुद्र देवताला नमन करून आपल्या जीवनाची होडी चालवणारा आपला आगरी आणि कोळी समाज. जिथे आपण म्हणतो मॉडर्न टर्म मध्ये जर का सांगायचं झालं फ्रीडम, इक्वालिटी आणि जस्टिसला प्रमाण देणारा आपला आगरी कोळी समाज. आणि आज जर का मैदानाच्या सभोवताली दृष्टिक्षेप जर का टाकला तर प्रत्येकानं ही आगरी कोळी प्रतीक असलेली ही खर तर नाखवाचं प्रतिबिंब उमटवणारी ही टोपी मात्र परिधान केली आहे. फार छान दृश्य इथे निर्माण झालंय. आपण पाहताय DKPL सीझन 5 2025 नवीन वर्षातील ही नवीन पर्व. चला आणि मागच्या बाजूला आमचे रसिक प्रेक्षक आहेत तिकडे बघा.
स्लिपच्या मागे ते सर्वच खरं तर आमच्या स्क्रीनवर येत आहेत. आयोजकांच्या वतीने आम्ही थोडं सूचित करू की आपण या व्यासपीठाकडे किंवा डगआउट्स मध्ये बसा. तर एस्टेशनच्या पाठीमागे जे प्रेक्षक बसलेत भूमिकेने तुमच्या सगळं सर्वांनी जरा मैदानातून हालायचं आहे. बॉल हवेमध्ये, बॉल फरार होईल. ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन. नाव आहे गिरीश सावंत आणि त्याच्या बॅटमधून येतोय अजून एक षटकार, दुसरा षटकार. सर्वांनी ताबा सोडायचा आहे. एस्टेशनच्या पाठीमागे जे प्रेक्षक कट्ट्यावर बसलेत विनंती आहे सर्व प्रेक्षकांनी आणि शो मॅच जे खेळाडू आहेत त्यांनी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा. अजय पाटील आणि हितेश शिवायती तुमची वाट बघत आहेत. शो मॅचचे जे खेळाडू आहेत त्यांनी आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे, अन्यथा मॅच रद्द केली जाईल. थँक्यू. काहीशी नियम, काही नियमावली, प्रत्येकाला नियमांचं बंधन आणि त्या नियमांना पालन करावं लागेल. हाऊ इज दॅट इज द अपील. लेट डिसिजन झाला परंतु पंचांनी थेट दिला डिसिजन. दॅट शुड बी OUT आउट अँड अ बिग मॅच चा बिग हिरो मिस्टर गिरीश सावंत. 2 षटकार, 1 चौकार, 1 ट्रिपल, 1 डबल, 1 सिंगलच्या साहाय्यानं त्याचं कॉन्ट्रीब्युशन मोठं राहिलं, परंतु तो झाला बाद आणि संघाचा दुसरा फलंदाज बॅक टू डगआउट. डीजे आणि एन्जॉय करतोय. 7 चेंडू आणि 20 धावाचं कॉन्ट्रीब्युशन राहिला गिरीशचं. वेल प्लेड. आज चर्चा करायला काही हरकत नाही आपल्या आगरी समाजाबद्दल. आगरी कोल्यांची स्पर्धा, आपल्या हक्काची स्पर्धा DKPL सीझन 5 आणि आज दिवसभरामध्ये ओमी केनी यांच्याकडे हॅट्रिक साठी 1000 रुपये असतील. अजिंक्य केनी त्यांचे बंधुतुल्य काका आहेत. रणसंख्या 29. आणि याच दरम्यान हा व्हाईट बॉल आहे. विठ्ठल रखुमाई कोळी समाज चे सेक्रेटरी चिटणीस सन्माननीय लालचंद्रजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया DKPL सीझन 5 मध्ये सहर्ष स्वागत. SSS लाईव्ह च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतो. इन स्विंगचा बॉल हवेमध्ये, जितेंद्र केनी अंडरनीथ आणि झेल टिपला गेलाय. बॅट्समन इज आउट. या टीमचे अनुजदादा पाटील. अनुजदादा संघ भरपूर मजबूत घेतला यावर्षी. मजबूत फलंदाजी, बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे, परंतु पडझड झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये गिरीश बाद झाले, सनी बाद झाले, रितेश बाद झाल्यानंतर जबाबदारी आली आहे ती चिनू आणि जयेश या 2 फलंदाजांवर. स्ट्रायकर एंडवर जयेश मडवी. खुला टप्प्याचा बॉल मॅडम बॅट मधून रिलीज झालाय. थ्रू द बॅट, क्विक क्लेवर बॉलिंग जितेंद्र केनी. सन्माननीय चंदनजी मडवी
यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ आहेत आणि त्याचबरोबर यशवंतजी दिवेकर साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं आपण करतो DKPL सीझन 5 मध्ये सहर्ष स्वागत. आणि षटक संपलं तिसरं. जितेन केनी धावा खर्च केल्या षटकामध्ये फक्त 8 आणि एकंदरीत 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या बॅटिंग करणारी टीम करण स्मृती 3 बाद 31. आणि मालिकावीरसाठी योगेशदा मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये ओमिकीच्या माध्यमातून खरतर क्लासिक बॅट्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ओमिकीचा रिदम या बॅट मध्ये असावा. लगेच विनंती असेल शो मॅचचे खेळाडू आहेत व्यासपीठाजवळ यायचं आहे. सर्व शो मॅचचे खेळाडू जे आहेत त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. अन्यथा मॅच रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. सर्व शो मॅचचे खेळाडू आहेत त्यांनी अजय पाटील व हितेश वैद्य यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांना लगेचच मॅच घेऊन जाईल. बघूया किती खेळाडू उपस्थित आहेत. बॉल शेवटचे डेथ ओव्हरला झाली सुरुवात. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड फिल्डर तिकडे होते. संदेश 30+ सीनियर खिलाडू 40+ सीनियर खिलाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बाउंड्री रायडर खेळ करत असताना एकदम मिळणार धावसंख्या पोहोचली 32 या आकड्यावर 32. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. फलंदाज जयेशसाठी ऑफर होती 3 सलग षटकांसाठी ओमिकीने काहीतरी कॅश प्राइजेस, परंतु उर्वरित इक्वेशन चेंडू शिल्लक असतील तरी 4-4 मध्ये किती धावा येतील बॅटिंग करणाऱ्या टीम कडून चिनो आणि जयेश असे फलंदाज. ड्राइव्ह केला बॉल फुल करत असताना ताकद टायमिंग क्लास नजाकत आणि चिनूच्या बॅटमधून आलाय क्लासिकल स्ट्रोक षटकार. शेवटचे 3 चेंडूचे खेळ शिल्लक असणारे फोर्थ विकेट. हा बॉल फुल लेनचा पंच इशारा करण्याचा भीम श्रीकांत श्री आले. भीमरची फक्त एकदा मिळणार +1 धावा मिळतील 2. नेक्स्ट बॉल इज किशोर पाटील मध्ये असतील त्याने आमच्या किचन मध्ये जायचं आहे. किशोर पाटील पण विनंती आहे. किशोर पाटील यांनी आमच्या किचन मध्ये सीतारामनावर भेट घ्यायची आहे. रांधवणाऱ्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला छानसे पोहे खाऊ घातले आणि स्पर्धेमध्ये तर प्रत्येकाला जेवणी असणार आहे. आयोजकांचा खास स्पर्धा आपली मानाची चषक मानाचा DKPL सीझन 5 आणि येईल. हा बॉल गेला डिकाऊ पण रिझल्ट मध्ये सेलिब्रेट गेला. फलंदाज होतील बस शेवटचा बॉल शिल्लक असताना एकूण धावसंख्या बॅटिंग करणारी टीम करण स्मृती 4 बाद 41. लगेच रिपोर्टिंग करून घ्या. या लगेच समोर टॉससाठी योगेशदा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करूया. ह्याच्या पुढची मॅच आहे. नितेश पाहायला गेलं तर एक शो मॅच एक
एक्झिबिशन मॅच आपला आयोजित केली आहे. मैत्रीचे संबंध ऋणानुबंध दृढ करण्यासाठी धावसंख्या 42 आणि 43 काढायचे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तत्पूर्वी शोमॅचचे जे खेळाडू आहेत त्यांनी आमच्या हितेश वैती आणि अजय पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. किती खेळाडू उपलब्ध आहेत त्याच्यावर आपण ठरवलं जाईल पुढची मॅच खेळायची किती ओव्हर खेळायची. आणि तसेच विनंती असेल करमसुती संघाच्या संघ मालकाला संघ नायकाला लगेच संघ घेऊन आपण मैदानात उतरायचंय, कारण आपण खूप उशिराने दौडत आहोत. अजून दुसरी मॅच चालू आहे. आपल्याकडे एकच दिवस आहे आणि एकच दिवसामध्ये ही आपल्या स्पर्धा पूर्णपणे उरकायची आहे. म्हणून विनंती असेल करमसुती संघाच्या संघ नायकाला लगेच संघ घेऊन मैदानात उतरायचं आहे. हितेश वैती या नावाचा उल्लेख झाला. हितेश वैती म्हटलं की मग नवी मुंबईचं सर्वोत्कृष्ट पेज जे खरंतर ऑपरेट करतात प्रत्येक एका अपडेट आम्हाला मिळतं. नवी मुंबई टेनिस क्रिकेट तसेच विशेष पाहिलं गेलं शो मॅच साठी रॉकी मडवी असतील, जितू असतील, भरत मडवी, समर्थ कोळी, अंश अश्विन पाटील, अरविंद मडवी, दत्ता पाटील, मच्छिंद्र पाटील, अंचित मडवी, काव्य मडवी, रोहित मडवी, विनीत पाटील, अरुण प्रभाकर पाटील, नामदेव पाटील, जितेश पाटील, उमेश भंडारी, संतोष केळी, सचिन मडवी, केतू मडवी, क्रिश मडवी, शुभम मडवी आणि मुकुंद पाटील अशा सर्व खेळाडूंना लगेचच इथं हजर व्हायचं आहे. तुम्हाला लगेचच सामना खेळायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. तर विनंती असेल आणि सामना 3 षटकांचा असेल, कारण पाहिलं गेलं तर आपण एक एक्झिबिशन मॅच खेळतोय. लगेचच क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्यायचं आहे. पाहिलं गेलं तर करमसुती संघाच्या बाजूने गोलंदाजामध्ये पाहिलं गेलं तर राहुल असेल, तसेच गिरीश सावंत असेल, असे होत एक नवी मुंबईचे नाव असलेले गोलंदाज आहेत त्या टीममध्ये. आणि क्षेत्ररक्षणाच्या पाठीमागे आपल्याला नवी मुंबईचा गोल्ड निलेश पाटील यांना सुद्धा पाहायला मिळणार. तर आपण जाऊया ह्या व्यासपीठ तुम्हा सर्वांचं मी विनंती असेल आमचे समर्थन माकरा कमिटीचे मेंबर्स नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. आमचे युवकाचे लाडके चंदन हरहुन्नरी कलाकार चंदन मडवी यांचा सुद्धा यथोचित सन्मान पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तसेच विनंती तसेच आमचे लाडके नेहमीच आपण पाहतो मानवाच्या मगाने चाललंय काय आमचे यशवंत दिवेकर हे सुद्धा एक हरहुन्नरी कलाकार सातत्याने कला मंचावर आपण काम आपल्याला दाखवत असतात, एंटरटेन करत असतात. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान विनंती करेन नामदेव पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आमचे कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल करमसुती संघाच्या संघनायकाला व सलामीची जोड आपली मैदानात पाठवायची आहे. यथोचित सन्मान केला जातोय. दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग 2025 चा ठराव पहिला दिवस शेवटचा दिवस एक दिवसीय ही स्पर्धा. या स्पर्धेचा पाहिलं गेलं तर तब्बल 12 मॅच खेळायच्या जात दुपारपर्यंत आपण पाहिलं फक्त 2 सामने झालेले आहेत. तिसरा सामना असेल तो एक प्रदर्शीय सामना एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव 11 लोक थांबण्यात 11 तर सर्व खेळाडू इथे उपस्थित असतात. व्यासपीठावर यायचं आहे. लगेच सामन्याला सुरुवात होईल. लगेच नाणेफेक केली जाईल. अजय पाटील संघ डिवाइड केले जातील. तसेच हितेश वैती यांना सुद्धा विनंती असेल दोन्ही संघ डिवाइड करून लगेच मैदानात उतरायचे आहेत. तसेच लगेचच सामना सुरुवात होईल. चला फिल्डिंग समजून घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये आपण कोणत्याही प्रकारे एक्स्ट्रा टीम मीटिंग न घेता मॅच आपण सुरू करायची. चला होईल इनिंगला सुरुवात धावांचा होईल पाठलाग. मैदानाच्या आतमध्ये राहुल सलवी आउट स्विंगिंग बॉलिंग. पहिला बॉल शॉट सिलेक्शन विथ द स्पिन खेळून काढणार. पहिला बॉल जाईल स्वीपर थ्रो या विजन मध्ये आणि मिळेल बॅट्समन श्री यांना पहिला चौकार.
एक्झिबिशन मॅच खेळाडू इथं व्यासपीठासमोर जमायचा आहे. राहिलेले खेळाडू सर्वांना विनंती आहे व्यासपीठाजवळ यायचं आहे. इथं हळूहळू चलता होईल आहे. एक्झिबिशन मॅच खेळाडू इथं जमा होत आहेत. आणि एक्झिबिशन मॅच मध्ये खेळ करत असताना थोडं सांभाळून खेळा. अनेक खेळाडू ज्यांचा रेग्युलर सराव नाही असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि क्रिकेटची एक संकल्पना, क्रिकेट या खेळाने प्रत्येकाला आनंद दिला आणि आनंद देणारी ही गोष्ट आपण वारंवार करतोय. स्मॉल क्रिकेट आणि प्रीमियर लीग संकल्पना आपण पाहतो DKPL 2025. हॅलो हॅलो कुठलाही प्रकारचा गोल केल्या बॉलमध्ये मिस्टर मिक्स स्ट्रोक फिल्डर आहे रितेश आणि टीमला जाईल. फलंदाज होतील बाद. व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर रोनित इज बॅक टू द आउट ऑन द. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश आपल्याला पाहायला मिळतील. रितेश समोर गोलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये ज्याला आपण पाहिलं त्याच्या नावाचा एक वेगळा दबदबा. फ्रंटलाईन बॉलर डीप स्पेशलिस्ट अशी बहुआयामी भूमिका ज्यांनी सांभाळली राहुल सालवी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. मागच्या एका चेंडूवर मिळालेली विकेट मॅच मध्ये केलेलं पुनरागमन रोनित बाद झाले. इन ॲट नंबर 3 प्रितेश पहिल्यांदा स्ट्रायकर वर येतोय. ड्राइव्ह केला बॉल फिरून मारलाय. फिल्डर नाही येत. बॉल फरार होईल. मिळेल चौकार. प्रोडक्टिव्ह चौकार. 4 एकमेव संख्या पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये दशकात 10. आता उर्वरित इक्वेशन धावांचा पाठलाग करायचे तुम्हाला 43 चा आणि 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. चला जी उभे आहेत ठीक आहे. फक्त तो एक काला पडदा आहे ना त्याच्या त्या साईडला नको कारण तिथे फ्रेम आहे.
स्क्रीन म्हणजेच आपली लाईव्हची स्क्रीनचं फ्रेम आहे, त्या फ्रेम मध्ये आता तुम्ही बसलात ना तिथेच बसलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण दीर्घकाळ तिथे बसू नका, कारण जसा कॅमेरा तिथे डेव्हिएट होतोय तिथे तर त्या कॅमेरामध्ये सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळतील, परंतु एक क्लीन क्लिअर नीट ब्रॉडकास्टिंग साठी ओळखलं जाणार हे यूट्यूब चॅनल SSS लाईव्ह, या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. जा यूट्यूबवर टाईप करा SSS ऑन द फ्रंट स्क्रीन, तुम्हाला पाहायला मिळेल DKPL दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग सीझन 5 DKPL. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट, हा बॉल बॅटम पॅडच्या मध्ये ड्राईव्ह करता आला नाहीये, कनेक्शन जमलं नाहीये. येल डॉट बॉल षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर अजून एक शैलीदार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीश सावंत. आमचे युवा नगरसेवक चेतनजी नाईक यांची विशेष उपस्थिती स्पर्धेसोबत तेही नेहमी कटिबद्ध आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे आपण वेलकम करूया. हाऊ इज दॅट इज द अपील बाय गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई ॲज अ विकेट किपिंग स्किल. निलेश पाटील अपील करत असताना जिथे अपील मध्ये उत्साह फार छान होता, परंतु तितका आत्मविश्वास नव्हता. 30+ चे अनेक खेळाडू, अंडर 19, अंडर 22 चे अनेक खेळाडू, 40+ चे काहीशे खेळाडू, अशी बांधणी असलेली टीम. प्रत्येक एका चेंडूवर चांगला उत्साह, प्रत्येक एका चेंडूवर चांगले एक्साइटमेंट. हुकलेला प्रत्येक चेंडू डॉट असतो का, तर त्याचं उत्तर येईल नाही. चला, आणि मगाशी आम्ही उल्लेख केला होता 9 सेकंदाचा वेळ दिला जाईल, मला वाटतं 9-10 सेकंद होऊन गेले असतील. सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. पंचांना आम्ही सूचित करू. प्रथम आकाश, विकी, की रिव्ह्यू जर का घ्यायचा असेल तर एक 9 सेकंद तुम्हाला दिले जातील. त्या 9 सेकंदाच्या आधी तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं असणार आहे, म्हणजे खेळाडूंना. जर का ते घेतलं नाही तर मात्र रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. एका मॅच मध्ये फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. गिरीश इन स्विंगिंग बॉल एंड तडाखे बंद फटका. It's handsome, huge and humongous. It's big and beautiful. DKPL षटकार. अग्रिकोलांची ओळख असणारे अग्रिकोली संगीत वाजत असताना या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकमेकांसमोर हा खेळ करत असताना ही बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर नाही, ते एक बाउन्स बॉल जाईल सीमारेषा पार मिळेल. अजून एक प्रोडक्टिव्ह चौकार, धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावर. थँक्यू. 13 चेंडू आणि 23 धावा. इक्वेशन थोडस सोपं झालंय. बॅटिंग करणार टीम कडनं फलंदाजी करत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. श्रीकांतची बॅट आता वाजतीये. एक षटकार, त्याच्यानंतर आला चौकार. या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकणारा हे बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन इज ऑन स्ट्राईक. 13 बॉल 23 धावा. एंड स्विंगचा आउट स्विंगचा बॉल, आणि या वेळेला मात्र बॉल सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या मगरमिटीमध्ये. आणि येल डॉट बॉल 12 चेंडू आणि 22 धावा, 23 धावा. चला, आमचे हितेश वैती यांना मी जरूर विचारू
की तुमचा स्क्वॉड दोन्ही टीमचा रेडी झाला असेल तर लगेच आम्हाला अपडेट करा. एक्झिबिशन मॅच नेक्स्ट मॅचमध्ये दोन टीमचे कॅप्टन आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही जरूर वाचून दाखवणार आहोत. गावदेव संघाचा स्क्वॉड असा असणार आहे: विनीत पाटील, काव्य मढवी, रोहित मढवी, अंश मढवी, उमेश भंडारी, मच्छिंद्र पाटील, अरविंद मढवी, समर्थ कोळी, दत्ता पाटील, शुभम, सज्जन मढवी. त्याचबरोबर ऑपोजिट टीमचे कॅप्टन खांबलेदेव टीमचे खेळाडू असे असणार आहेत: संतोष केनी, वाकी मढवी, जितू, अर्चित, जितेश पाटील, अरुण पाटील, शुभम, क्रिश, चंदन, दिनेश आणि अभिरथ म्हात्रे. आणि एक्झिबिशन मॅच 3 षटकांचा सामना असणार आहे. प्रदर्शनीय सामना. मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी आयोजकांचा अट्टास. आणि आज आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच मध्ये 2 टीम्स पाहायला मिळतील: गावदेवी 11 आणि गावदेव खांबलेदेव असे. खरं तर नेक्स्ट मॅच मध्ये एक्झिबिशन 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. चला घाई करा. फिल्डिंग टीम बॉलिंग ट्रॅकवर रितेश आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 23 धावा. पहिला बॉल ड्राईव्ह केला. इट्स अप इन द एअर आमच्या समालोचन कक्षाला आणि या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार आलाय. बॅट्समन प्रितेश एक हार्ड हिटर फलंदाज आणि त्यांच्या बॅटमधून आलाय हा पहिला वार. येईल षटकार. डीज षटकार आलाय प्रितेशच्या बॅटमधनं. अजून एक वार. यावेळेला डाऊन द ग्राउंड फिल्डर आहेत. पोहोचतील का? तर हो, पोहोचले होते परंतु चूक झाली आणि धावा मिळतील तब्बल 6. आता जिंकण्यासाठी मॅच झाली सोपी. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. दहा चेंडू 11 धावा. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रितेश. महागडी गोलंदाजी. कमबॅक करून द्यावं लागेल. हा ही बॉल. सलग 3रा षटकार. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त इन मीन 5 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी सिंगल डिजिट 5 ची गरज. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा झेल टिपलाय. 8 चेंडू आणि 5 धावा. डीजे
रितेश ना आतापर्यंत मी म्हणेन त्याच्यावर चढवलेले हल्ले पहिले तीन चेंडूवर 3 षटकार. चला एक्झिबिशन मॅचचे दोन्ही कॅप्टन गावदेव खामलादेव दोन देवांच्या 2 टीम्स मध्ये इथे मात्र मॅच रंगेल आणि सामना 3 षटकांचा असेल. कॅप्टन समोर या. एक कॅप्टन आलेत. सहा चेंडू आणि 3 धावा असं इक्वेशन आहे. ड्राईव्ह करायचं होतं पण इशारा करतात हा व्हाईट बॉल आहे. 6-2 मॅच आता फसली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. करण स्मृती मॅच पासून दूर चाललाय. जे घडायला नको हवं होतं ते घडलं. 3 षटकार आले. कॅचेस फिल्डिंगचं सेटअप थोडंसं चॅलेंजिंग राहिलं आणि इथे मॅच मध्ये पुनरागमन करत असताना बॅटिंग करणारी टीम राधाकृष्ण दिवाने. मॅच फिनिश होईल आणि या मॅच मध्ये कोण आहे हिरो. आमचे गुणलेखक मयुरेश पाटील आणि निर्भय आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. येस आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला आहे. 3 चेंडू 3 षटकार लगावणारा 23 धावांचं एक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन ज्यांना दिलं प्रितेश ठरलाय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला टॉस आपल्याला करायचा एक्झिबिशन मॅचचा जिथे आमचे मोठे बंधू योगेश कोहली जुळले जातील. विनंती असेल आमच्या 40+ कर्णधार मनोहर मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. शो मॅच एक्झिबिशन मॅच तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच बरोबर आज 26 जानेवारी त्यांच्या माध्यमातून एक तिरंगा बिल्ला दिला जातोय आणि त्यानंतर दिला जातोय त्यांना एक म्हणजे एक कोल्ड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक दिली जाते त्यांच्या माध्यमातून. विनंती असेल मनोहर मडवी दादा तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तिथेच मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस सुद्धा तुमच्या हस्ते डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. तसेच विनंती असेल श्री लालचंद मडवी या टास्क बॉस मंचावर जायचं आहे. विनंती असेल आमचे